असा माणूसच नाही. कोणी असू द्या, कोणी असू द्या. एक मोठ्यांचा मुद्दा आहे. गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, जीवदशेला सृष्टी सांभाळणारा जरी जीवदशेला आला म्हणजे देव, सृष्टी कोणाच्या कृपेने सांभाळता येते? गणेश देवाच्या कृपेने, त्याच्या सत्तेने, तुझी या सत्तेने सगळी सृष्टी त्याच्या कृपेने, देखवी ऐकवी सगळं त्याच्या हाताने. मग ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे, तो ज्या दिवशी जीवदशेला येतो का, त्याला सुद्धा दुःख भोगावंच लागते, त्याला सुद्धा दुःख भोगावं लागते. मात्र देव ज्या वेळेला जीवदशेला येतो, अवतार घेतला त्यावेळेला जीवदशेलाच आला. मग देवाला जरी दुःखाचे चटके भोगावे लागत असतील, तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला आहेत? आपल्याला दुःख आहे. कल्पना आहेत काही लोकांच्या, रंगवतीत माणसं, प्रयत्न करतेत हलकी वाजवण्याचा. पैसे भरपूर आले की दुःख नसतंय. एक नंबरचा सुंबळा आहेस तू. तुझी अक्कल नदीला गेली नालाय का. पैसे जास्त असले म्हणजे सुखला कोण सांगितलंय? अद्याप नाही. सुख आहे, सुख एक वेगळं आधिपत्य आहे, सुख एक वेगळं अधिष्ठान आहे. सुखाची जागा वेगळी आहे, सुखाची कल्पना वेगळी आहे. या तुमच्या पैशानं, वाड्यानं, गाडीनं, या पाठीमागं फिरलेल्या 10-5 शेपटी हालिणाऱ्यानं सुख नसतं प्राप्त होत. अद्याप नाही, अद्याप. सुख वेगळं स्थान आहे. पैशानं जर सुख भेटलं असतं तर सोबतीला राक्षस आहेत, प्रबळ राक्षस आहेत. हे सगळं काही वैभव, 222 पद ज्या मंत्र्याला आहेत, त्या मंत्र्याला गाडी सगट बांधून आणणारं पोरग आहे, म्हणून त्याचं नाव इंद्रजित. आपण सरपंचाला काय म्हणू शकत नाहीत. आकुड्याच्या डिव राहावं लागन. तिला कसा नसतो म्हण. पुन्हा मी टीव्हीत पाहिलं, मी कशाला बघू ते जाऊन. तो 222 दिवे ज्याच्या गाडीला आहे, तसा माणसाचा मंत्री नाही हो. याचं काय खरं असते? देवांचा मंत्री, ज्याला 33 कोटी देवांचा राजा म्हणतात. इंद्र ऐरावत हत्तीसह रावणाच्या पोरान बांधून आणला. इंद्रजित नाव पडलं पोट्याला. एवढा श्रीमंत रावण, सुख मिळालं की त्याला? मग आपला 100-200 टन ऊसच गेला, 100-200 क्विंटल सोयाबीनच झाली, 5-50 क्विंटल कापूसच झाला, तरकारी भाजीपालाच 5-25 क्विंटल झाला, कांदेच झाले 10-5 लाखाचे. आपल्याला कुठून सुख? कल्पना. आपली संपत्ती म्हणजे शेळीचं शेपूट. शेळीनं किती यांना द्याला तर पाठीवरली माशी उठतच नाही, कारण शेपूट तितकी लांब नाहीच तिची. शेळीची शेपूट रिकामी बसणं, पाठीवरली माशी उठणं. आपली संपत्ती म्हणजे पैशानं सुख नाही. राहिला प्रश्न विद्वत्तेचा. विद्वत्तेनं जर एखाद्याला सुख मिळालं असेल तर विमान तयार करणारी माणसं आहेत. मी इथं बोलल्याच्या नंतर लाखो लोकांना आवाज जाईल हे माईक तयार करणारी माणसं आहेत. इथं बोलल्याच्या नंतर विदेशातल्या लोकांना आवाज जातो असे मोबाईल तयार करणारी माणसं आहेत. कमी विद्वान आहेत? पडतात तुम्ही त्याच्या पाया का? कारण ते सुखी नाहीत ना. कम्प्युटर करतील तयार, मोबाईल तयार करतील, हे लोकांना पोहोचणारं यंत्र तयार करतील, विमान तयार करतील, जहाज तयार करतील, नाना प्रकारच्या गाड्या तयार करतील, वाटतील ती उपकरणं तयार करतील, पण ते सुखी नाहीत ना. याच्याकरता ती पाया पडण्याच्या योग्यतेचे नाही. सुख काही ठिकाणी आहे. एक तर संतांच्या पायावर आहे आणि दुसरं देवाच्या मुखावर आहे. सुख वसे बहुपायी किंवा तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणे काही न मागो आणि म्हणे काही न मागो आणि पायी सुख सर्व आहे. त्याच्या पायावर सुख आहे, संतांच्या पायावर सुख आहे आणि भगवंताच्या मुखात सुख आहे. पाय दोनच लोकांचे पवित्र, एक देवांचे संतांचे. मुख देवाचं पवित्र. किती सुख मात्र त्याच्या मुखामध्ये, किती सुख, किती सुख. महाराज दुःख कशाने येत असतं माहितीये का? रोग कशाच्या रूपाने येत असतो? पापाच्या. येती पापाची या. हो. माणसाकडे नाना प्रकारचे आजार येत असतात. रोग. माणसं, एखाद्या माणसाला दुर्धर आजार झाला, काय मागच्या जन्मातलं पाप असेल हो त्याचं?
या जन्मातला आमच्या देखता त्यानं काही केलं नव्हतं राव, लोकांना चांगलं बोलत होता, एका तिळा इतकं चुकला नाही, पण काय मागचं भोग असेल, काय त्याचा पाप असेल मागचं, त्या पापामुळे त्याला दुर्धरी अशी दशा भोगावं लागती. म्हणजे जे रोग येतात का, आपल्याला जी दशा भोगावं लागती का, आपल्याला जो आजार भोगावा लागतो का, आपल्याला जे चटके भोगावं लागतात का, आपल्याला जे दुःख भोगावं लागतं का, ते रोगामुळं. आणि रोग येत असतो पापामुळं. आणि हे पाप कशानं संपत आहे, त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर. सगळ्यात मोठं पाप कोणतं सांगितलं, ब्रह्महत्येचं. अशा कोटी ब्रह्महत्येचं पातक त्याचं मुख पाहिलं जाते असं सकाळच्या अभंगात सांगितलं. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. हो काय महिमा वर्णनाचा सगळे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जाते. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मण मारणं का? कोणाच्या गोळ्या संपल्या ब्राह्मण मारायला? इतकं सोपं आहे? अहो, रस्त्यानं चालता चालता कोंबडी मेली तर 900 रुपये घेतले, पखाला 100 रुपये. तर ते भजने म्हणला, मला दिले 700 आणि कोंबडीने घेतले 900, आणि कोंबडी उचलून त्यानंच नेली. पण तर ब्राह्मण मारणं इतकं सोपं आहे का बा? इथं तर कोट्यावधी ब्राह्मण मारल्याचं पाप संपलं म्हणते. ब्राह्मण मारणं म्हणजे कोणतं पाप? अशी काही प्रपंचात आपण वावरत असताना, विचलित करमत असताना, ही दळणवळण क्रिया चालत असताना अशी काही पाप आहेत की ती हजारो ब्राह्मण मारल्याची पाप लागतात. महाराज एक सांगा, शेजारीन घरी आल्याच्या नंतर ह्या कुरकुल्यावानी गालाचीनं शेजारणीला दूध टाकून चहा करायचा आणि सासूला चहा द्यायचा नाही. 10 ब्राह्मण मारल्याचं पाप तिच्या डोक्यावर पडतंय. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले? हे तुम्हाला ओरिजिनल पुढाऱ्याच्या सभा ऐकायची सवय लागलेली, त्याच्यामुळे ते तुमच्या रक्तातच आहे ना. ते विठाला रामकृष्ण हरी. तुम्हाला रगील दोडका भेटलाय गिरगावकर. गॅस सांभाळून घंटा 1.5 घंटा कसं तरी. वा. ज्या सासू सासऱ्याची संपत्ती तुपात बुडून खाती आणि त्या सासू सासऱ्याचा आदर करीत नाहीस बाई, तुझ्यासारखी वाहटूळ भारतात दुसरी कोणी नसेल. असली तर काय करीन, तिच्या नवऱ्याला सांगायला आपल्या परिसरातले कीर्तन बंद कर. अरे कर बंद, तुला 36 गाऊन पठ्याल, तुला 30 गाऊन पठ्याल. 36 गाव भिकार चोट नाही मी. विठाला मातम तात सता व्यजायते तदपदारविंद भय व्याप्तियां सुदेशुयां प्रातार विनियोग भया सुतां दर्शयामि यो नैवं गांजा कसम लिखितम. तात मात आई वडील सुते मुलगा सकाळच्या वेळेला स्नान करून जर आई वडिलाचं दर्शन घेत असेल तर 36 दिवसाचं झालेलं पाप एका सेकंदात जळत आहे. एका सेकंदात जळत आहे मायबापाचं दर्शन घेतलं. पण आपलं काय झालंय, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा वांग नीट. मायबापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या थैल्या उचली. तू 1 नंबरचा उचले आहेस तू भाडव्या. विठाला विठाला अरे जगातले सगळे तीर्थ ज्या पायावर सामावले ते तीर्थ म्हणजे मायबापाचे पाय आहेत.
आणि जो त्या मायबापाच्या पायाचा तीर्थाचा अनादर करतो, लक्ष कोडी भयो हत्या समम गो पाप, हा हे काय गिरगावच्या बाळ्याने लिहिले का बा? लक्षावधी गायी कापल्याचं पाप लागतंय मायबापाच्या चरणाचा अनादर केला की. इतकी मोठी ताकद. संक्रांत आली ना जवळ, 14 तारखेलाच आता. जी बाई नवऱ्याचं दर्शन न घेता जगातल्या देवांचं महाराजांचं दर्शन घेती, तिला सुद्धा ठराविक गायी कापल्याचं पाप लागतंय. ती देवाचं घेत नाही, महाराजाचं घेत नाही, फक्त नवऱ्याचं घेती, तर आदा कदा कळत न कळत झालेली पाप तिची आपुनमत्या जळतेत. ही नवऱ्याच्या पायातली ताकद आहे. मी जरी तुम्हाला कळेल रुचेल अशा भाषेत बोलतो म्हणजे मला काय त्याचा श्लोक पाठ नाही असं काही समजू नका याच्या गोळ्या संपल्यात म्हणून. कारण मलाही पुरावा विचारणारी जगात लोक आहेत. तू आकाशाच्या आधारावर बोलायला. मी जर असं काही बी यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला बोललो तर एखाद्यानं कॉलर धरली तर उभ्यान धोतर पिवळं होईल. आता तर उभं राहिलो, नर्मदा मैयाची कृपा झाली म्हणून आता उभं राहून कीर्तन करता आलं. नाही बोलता येणार नाही, आपल्या मनाचं नाही. अहो माझ्या माऊल्यांनो, नवऱ्याचं दर्शन घेतलं पाप संपत हे डोक्यातलं काढून टाका. पंढरपुरातला मालक तुम्ही सांगितलं ते ऐकतो. माझं वाक्य आहे का? तिची देवा वरी सता देवा, उद्गारे तिची देवावरी सत्ता. देव ऐकतो पंढरीतला आणि काशीतला मालक तिचा ऐकतो. मालकाचं दर्शन घेणाऱ्या स्त्रीचं. चला मी याच्याकरता सांगतोय, प्रपंचात काही कळत नकळत झालेली पाप ब्रह्महत्ये समान असतात. ब्रह्महत्ये समान असतात. आणि ही पाप संपवायची ताकद पाहता श्रीमुख गोविंदाचे. याच्या पलीकडे महाराज त्याचं मुख बघितल्याच्या नंतर नुसतं सुख भेटत नाही, सुख सुद्धा सुखवतंय. पाहता श्री सुखावले सुख आहे ना, पण ते सुद्धा सुखावतंय. याचा थोडासा सिद्धांत. एक जणानं तांब्याभर दूध प्यायला दिलं आणि दुसऱ्यानं तांब्याभर दुधामध्ये 2 चमचे साखर टाकून दिली. जरा गोड वाटलं का नाही? तसं सुख सुद्धा सुखावतंय. पहिलंच सुख आहे, पण त्याचं मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावतंय. इतकी त्याच्या मुखातली ताकद आहे. आणि म्हणून हे सोपं औषध नामदेवरायानं सांगितलं. प्रत्येकानं घेण्याचा प्रयत्न करा. जीवनात कधी त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. महाराज, धर्मसंस्कृतीमध्ये काही मोठ्यांचा न्याय आहे. आपल्याकडं घर जर चांगल्या दर्जाचं बरं असेल, मोकळं चाकळं असेल, तर त्याच्यामध्ये काही प्रतिमा लावल्या पाहिजे. त्याच्या संतांच्या प्रतिमा असाव्या, देवाच्या प्रतिमा असाव्या, शूरवीरांच्या प्रतिमा असावा. म्हणजे ह्या बघितल्याच्या नंतर एक आगळं वेगळं त्या चित्रातून, तुमच्या भाषेमध्ये काय त्याला सेन्स वगैरे काय असं जे करंट ते वेगळं मिळतंय. ते भावनेचं, प्रसन्नतेचं मिळतंय, प्रसन्नतेचं. पण आपलं कसं झालं माहितीये का? वाघाचं चित्र लाईन. हो, अरे झुरळ धोत्रात घुसल्यावर 3 किलोमीटर उभं राहत नाहीस आणि वाघाचं चित्र घरात लाई. तू अक्कल एक तुला सोंबलाय. धर्मसंस्कृतीमध्ये तोंड विस्कटलेलं वाघ आणि शिव घरात चित्र लावणं कर्कशेचं लक्षण असतं. पण आपल्याला आगाव करायचं ना. पळते घोडे लावले की घरातली लक्ष्मी पळती. अरे निघून जाईन ना सोंबळ्या. कोण सांगितलं तुला? काही सांगतेत माणसं काही बी. एक जण म्हणला कुरुक्षेत्रावरल्या रथाचं चित्र लावा. अरे त्या रथात आयुष्यभर भांडण झाले ना, तर तुझ्या घरात भांडण का पुन्हा? विठाला विठाला. कुठल्याही गोष्टी कुठं लावायच्या नाही. कुठल्याही गोष्टी मला सांगा, आपल्या वाडवडिलांचे फोटो जरी लावायचे असतील गेलेल्या लोकांची, तर ते दक्षिणेकडे तोंड करून लावा. जिवंत माणसाचा फोटो घरात लावायचाच नाही. लावला तर हार घातलेला नसावा.
15-15 वर्षाच्या पोरायची वाढदिवसाची हार घातलेली पोरं त्या घरात चहा प्यातान मळमळ होतं. देवा काऊन असं झालं असेल रे, इतकुशाला काऊन नेलं. ती बाई लगेच म्हणती नाही महाराज हे लातूरला शिकायला आहे. मी म्हणलं चांडाळणी याचा हार घातलेला फोटो लावलास. जात विदा हा निर्माल्यस्त तेवच्या. हा आपल्याकडे गेलेल्या माणसाच्या गळ्यात निर्माल्य म्हणजे फुला असावा असा शास्त्राचा सिद्धांत आहे. आपण काही लावतो, दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही शिवपुराणाला, दम नाही सप्त्याला. महाराज आणणे त्याला खपक्या पाकिट देणं, आपण उपरनं झटकेले निघाले घरी. विठाला 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 कोणी यावं आपल्याला गुण. एवढ्या मोठ्या सप्त्यामध्ये यशवंतराव किमान 11 तरी पोरायनं माळी घालावं तुमच्या. किमान 11 तरी नाही तर 3 मन कळडी 9 मन भूषण ज्ञानबा माऊली खुश. हे आळंदीतले नाही बरं, आमच्या इथलं आहे. हे काय काय उपयोग काय. जमीन 300 एकर आणि उंदीर धरल्यावानी दुधाची पुडी घरी आणायला. शेपुडी नाही, गाय नाही, मसड नाही आणि जमीन 300 एकर. एवढा मोठा सप्ताना 11 लोक जर माळकरी होत नसतील तर तुमचं तसंच. जमीन 700 एकर आणि शेपुडी पण घरी नाही. विठाला 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 तुम्ही एक धंदा केला समजायचं. आम्हाला यायला आणि यायला श्रीमंत करायसाठी सप्ता केला. विठाला 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 राहिलं ना बाई. याला एक याला बी केलं ना तुम्ही श्रीमंत. याला बी गुण आणा. माझ्या माईंनो, संक्रांतीच्या पर्व काळावर एखादी बाई तंबाखू खात असेल तर उद्याच्या 13 तारखेला भोगीच्या दिवशी तंबाखू सोडून दे. या एवढा मोठा ज्ञान यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल. देन सोडून तंबाखू दे दे दे. काय होते. घाला 10-11 पोरांनी माळी. अरे करा शाकार, करा 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 शाकार करा. तुमच्या एक लक्षात आहे का, हाडं पचवायची ताकद फक्त काही प्राण्यात आहे आणि हाडं पचवायची ताकद 8 जातीच्या राक्षसात आहे. ती लंकेत राक्षस होती. पचंती असती पंजरा हा अशी राक्षस. पण हाडं पचवायची ताकद त्या अर्थी त्याला शक्ती किती असेल. किती दिवस हाडं उकळल्यावर गणेश बुवा ते नरम होते. हाडं उकळायचे कारखाने आहेत पण त्याच्यातला फॉस्फरस काढते. ते शिकलेल्या लोकांना माहिती आहे. आता मग शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे एवढं ज्ञान नाही ना. आणि जिला गवऱ्या लावता येत नाहीत तिने धिडे करूच नाही. जिला पिठल्यातले गोळे फुटणत ती म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं राव दी मंजुळा आम्ही तसंच पितो. तुला पिठल्यातले गोळे फुटणत आणि तुला बासुंदी कशी येईल. तसं आता मला शिक्षण कमी आहे आपल्याला ते फॉस्फरस आमका फसन काय एवढं काय कळते. पण ऐकू 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 चटके बसले ते आपलं सांगत राहत असतो. तुम्ही किती दिवस हसती म्हणजे हाड उकळा ते मऊ होत नाही. पण राक्षसाच्या पोटात मऊ होते, बगळ्याच्या पोटात मऊ होते, सापाच्या पोटात मऊ होते, पालीच्या पोटात मऊ होते. उंदीर बंदा खाल्ल्यावर मऊ होतो का नाही त्याच्या सर्पाच्या पोटात. बेंडकी मऊ होती का नाही. का तशाला त्याची हाडं पडते विष्टी वाटत नाही. त्यांना ती ताकद आहे. राक्षस आहेत काही त्यांच्या पोटात हाडं पचवायची ताकद आहे. इतक्या घाणेरड्या राक्षसायला कोणी हाणलं. पाला खाणाऱ्यानं. वानरायला गावरान तूप होतं का. शिरा भात होता का. चपाती होती का. खीर होती का. गुलाबजामुन होते का. काहीच नाही. केवळ वनीचे पाले खाईर. पाला खाणारी वानर शाकाहारी होती महाराज. शाकाहारी अशा उतुंग राक्षसांना मारलं. आणि जे शरण आले का ते माळकरी होऊनच आले. मुक्त केले राक्षसा. महाराज शाकाहारात एवढी ताकद आहे. विठाला विठाला बाकीच्यांचा विचार करायचा नाही. एक जण म्हणला महाराज हे कोंबडे अवताल धरायचे का. म्हणलं ते वरचा ठरीन ना. अवताल धरायचे का तू ह्या समाधीवर बांधायचे हे वरचा ठरीन. तुला काय करायचं. तू फक्त माळ घाल ना. वरचं होत राहील. काय करायचं ते बघून घेऊ. कशाला एसटीला झोपू नाही तर विमानाला लावू कोंबडे. त्याचे पंखे काढून घेऊन याच्यात पखाना विमान उडन करीन ना पंढरपुरातला. तू त्याचं काय. आपले पाय पळायलेत ना बूट घाल. तू स्वरूप पाय. विश्वरूप बघण्याचं काम इटीवरचा मालक करीन. विठाला विठाला काय मुखात ताकद आहे महाराज त्या. ऐका काल्याच्या प्रसंगामध्ये गोकुळातलं वर्णन केलं. किती पवित्र मुख आहे ते महाराज. मोठ्या मोठ्यांचं दुःख गेलं ते मुख पाहिल्याच्या नंतर. प्रथमतः बालहत्यारी एक स्त्री आहे. बालहत्या सर्वात मोठं पाप आहे.
कारण ज्याला मितू कळत नाही त्याला लेकरू म्हणतात. बालावस्था 3 महिन्याच्या आतली प्रक्रिया. ज्याला मितू पण नाही त्याला फक्त एकच कळतंय, आईचं स्तन. हृदयो दुग्धपानास्ततेव च वात्सल्यास्ततम शिशुपालाय. शिशु म्हणजे लहानसं बाळ. त्या बालकाला फक्त आईचं दूध कळतंय, तिचा चेहरा कळतंय. याच्या व्यतिरिक्त त्याला पैसे कळत नाही, आपला वाडा कळत नाही, आपली जमीन कळत नाही, आपली गाडी कळत नाही, आपली प्रॉपर्टी कळत नाही, बँक बॅलन्स कळत नाही, मितूपणच नाही त्याच्याकडं. अशा बालकाला मारणं सर्वात मोठं पाप आहे. महाराज कितीतरी बालकं मारली, त्याच्या मुखात ताकद किती मोठी मालकाच्या बघा ना, कितीतरी बालक मारली. पण मालकानं लक्षात घेतलं बऱ्यापैकी बालकं मारलीत, एवढी जर लेकरं मरत राहिली गोकुळामध्ये त्या गोकुळातल्या महिला किती दुःखी होतील, म्हणून पाळण्यात त्यानं अंगठा दाबला दादांचा. दादा म्हणजे संकर्षण बलराम दादाचा अंगठा दाबला. हातानं कसा दाबता येईल, देवही लहान, दादाही चिमुकले, भगवानही चिमुकले होते. पण पाळण्यामध्ये ह्या अंगाव त्या अंगाव, ह्या अंगाव त्या अंगाव, ते का तुमचं आमचं लेकरू होतं का? आई संभाजीनगरला आणि पोरगा अहिल्यानगरला आणि बाप परभणीत पेढे वाटी, तू मला मुलगा झाला. हो, डॉक्टरनं सांगितलं 1.5 महिना काचात ठेवा लागतोय. बैंगाना एवढं डोकं, चवळीच्या शेंगावानी हातपाय, बेंबीत नळ्या, नाकात नळ्या, पायात नळ्या, कुणी नळ्या. हो, ते का तुमचं आमचं लेकरू आहे का? ह्या कडीची एकदा त्या कडीला फिरले, चेहऱ्यात फिरले, पाय फिरले आणि दादांचा पाय, उजवा पाय मुखाच्या जवळ घेतला. महाराज 2दा पाय दाबला. एकदा 7व्या मुखाची ताकद सांगतोय, चेहरा किती पवित्र आहे. 2दा 7व्या अवतारात एकदा पाय दाबला आणि 8व्या अवतारात पाय दाबला. दाबण्याचा फरक. 7व्या अवतारात भगवान वयानं मोठे होते आणि लक्ष्मण वयानं लहान होते, म्हणून पायानं दाबला. तेव्हा एका व्यक्तीला संपिलं. कोण होती? रामायण पहा, लक्षात घेईल तुमच्या. सगळ्या गोळ्या खड्या घेतल्यावर रिॲक्शन येत असतं. आणि 8व्या अवतारात जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने तोंडानं अंगठा दाबला. दात आलेलेच नव्हते तेव्हा, कारण ती अमावस्याच्या दिवशी आलती. भगवंताचा जन्म झाला अष्टमीला. 9मी 10मी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या. किती? 7-7.5 दिवसाचा देव. तर 7.5 दिवसाच्या लेकराला दात येत असतात का गणेश भाऊ? नाही. दात नव्हते, ओठ होते, आतली हिरड्या असत्याल. त्या हिरड्याने दादाचा अंगठा दाबला, कारण दादा वयानं मोठे होते. पाळीनं मी आज्ञा तुझी भारी. याचा अर्थ दादा मोठे आणि भगवान वयानं लहान आहेत. मग वयानं मोठ्या असणाऱ्या आपल्या ज्येष्ठ बंधूंचे पाय पायानं कसे दाबायचे म्हणून दातानं दाबला. तो आपलं चुकून बोललो, हिरड्यांनी दाबला. दाबल्याबरोबर शेष आहे, पृथ्वी हल्ल्या गेली आणि काही बालक मारल्याच्या नंतर आता पुढच्या घरी ती बाई जाणार. लगेच भगवंताच्या वाड्याचा, नंदराजाच्या वाड्याचा नंबर लागला आणि त्या महाराणी वाड्यात प्रवेश करतात. रूपानी सुंदर आहे महाराज. रूपानी सुंदर असलेली लोक देवाला आवडतात असं डोक्यातलं काढून टाका. एखाद्याचं रूप सावळय ही माणसं देवाला आवडत नाहीत हेही डोक्यातलं काढून टाका. देवाला वरचं काहीच आवडत नाही, देवाला अंतकरणातलं आवडत आहे. इथून निर्मळ पाहिजे, इथून इथून इथून. वरून तर कोणी काही वरबडायले. अंतरीची घेतो गोडी माहे गोडी भावाची, माहे गोडी भावाची, माहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी माहे गोडी भावाची, माहे गोडी भावाची, माहे गोडी भावाची. त्याचा भाव पाहिल. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण. भाव भाव बोरे खाये बिल्लटीची भाव पाहिजे त्याला. भाव. महाराज रूपानी सुंदर आहे, अंगावर दागिने आहेत, पण आवडत नव्हती पुतना. रूपाने दिसायला साधी आहे, अंगावर दागिने नाहीत. आयुष्यात आरसा पाहिला नाही, आयुष्यात आरसा पाहिला नाही, आयुष्यात जीवनभर मेकअप केलं नाही. पण ती इथं बसली, तिचं नाव शबरी. ती इथं बसली, तिचं नाव शबरी. आणि 2-4 किलो सोनं घालून आलेली ती येडगळबाई. लेकरं मारीत 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 बोंबलत तिथपर्यंत आली आणि मग त्या वाड्यात प्रवेश केला. पण महाराज त्याला मारण्याच्या निमित्तानं आलती. तिला वासना म्हणायचं. राजा बळीची कन्या रत्नमाला हीच पुढे पुतना म्हणून जन्माला आली. भगवान
वामनांनी राजा बळीला पाताळात घातलं. त्याच्या अगोदर देवाला पाहिल्याबरोबर देव माझा मुलगा व्हावा असं तिला वाटत होतं. देवानं सांगितलं तुझ्या पोटी जन्माला यावा एवढं तुझं पुण्य नाही ग. नसू दे देवा, पण माझा बालक काही हरकत नाही, एक ना एक दिवस तुझं स्तनपान पेईन आणि तितक्यापुरतं तुला आई म्हणेन. बस झालं म्हणले, माझं कामच संपलं. पण काही वेळानं हिच्या बापाला त्यानं पाताळात घातलं. ती म्हणली बाई मेला काय करायचं मोह पोरग, पण मग स्तन पेणार आहे ना त्या दिवशी याला 20 पाजून मारीन. देव म्हणला तेही पुरं करीन. त्याचंच नाव वासना. ही वासना होती पुतना. रत्नमाला नावाची कन्या होती राजा बळीची. पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. आणि ही पुतना भगवंताला मारण्यासाठी आली, द्वेषात्मक भावनासाठी आली, विरशेनं आली, वैषम्यानं आली, पापात्मक दृष्टीनं आली. अंतःकरणात काळकूट होतं तिच्या, वक्षस्थळात विष भरलेलं होतं, पण त्याला मारण्यासाठी आली. पण काय झालं माहितीये का, रडण्याचं यानंही नाटक केलं. त्याच्यासारखा नाटकी कोणीच नाही. देवचतुर देवचतुर जाणून अंतर्वर्त तसे रडायला सुरुवात केली. आईसाहेब काम करत होत्या. मावशीच्या रूपानं आलेली उगा आपली नाटकं चिटकिलेली मावशी. ती काही खरी नव्हती. तुम्हाला एक कळतं का, आता शिमिटाची घर आहेत, मातोड्याचं घर असल्याच्या नंतर असा खोसांडा लागला तर तितकं ते टावका पडतो, आणि त्या टावक्याला पुन्हा माती लावली की वाळल्यावर पुन्हा गळून पडती. तुमच्याकडे काय म्हणते त्याला, पोपडा. मग पोपडा कळतो का नाही, तशा चिटकिलेल्या मावशी पोपडात ना. ती का लय ओरिजिनल असती का, बोर बहिणन, साखर बहिणन, आंबे बहिणन, चीज बहिणन, भाकर बहिणन, चपाती बहिणन, तांदूळ बहिणन, ह्या कुठं असतात काय कुठं. हे काही सोंग. बहिणीची हाऊस मोठीन मॅगाची पटाची केली, कोणी कोण वाटुळ आली, हारण मग उडून गेली. काय बहीण तुही, भावाची हाऊस मोठीन मॅग चिखलाचा केला, आणि कोणी कोण पाऊस आला आणि दादा मग इगरून गेला. हे अशी इगरतच असते. ही चिटकिलेली पोपडी येत नाही, तर ही चिटकिलेली मावशी, ही काय अंतःकरणातली मावशी नाही. पण महाराज देव रडत असताना एक शब्द तोंडातून पडला, यशोदे घेऊ दे ना ग मला, कालपासून आले ग, मी अजून त्याला घेतलं नाही. यशोदा आईसाहेबाच्या मनात एक मन बोंड्या इच्छित होतं. बाई श्रीमंत घरची दिसती, रूपवान दिसती, डागडागिने आहेत, पण मावशी म्हणती, पण ही चिन्मयी याच्या आधी कधी भेटच झाली नाही. आणि कुठल्याही स्त्रीचं आपल्या बाळावर जास्त प्रेम असते. म्हणून यशोदाई साहेबाला घरात वावरू दिलं होती मोठी म्हणून, पण लेकरू द्यायला थोडा यशोदाई साहेब कानकसरको, त्यांचं मन बोंड्या इच्छित होतं. पण हिनं काकुलती आली. देवाच्या लक्षात आलं, निर्दयी आहेस, पापी आहेस, पण जी मला पाजी ती का तिला काकुलती आलीस. त्याला लय आवडते हो, तिला लय आवडत, त्याला इतकं आवडतंय त्याच्या भक्तांना, संतांना, त्याच्या योग्यांना, ज्याच्या तप्यांना, त्याच्या सिद्धांना काकुलती येणं, त्यांचं नाव घेणं. यशोदे यशोदे यशोदे, अगं ऐक यशोदे, अगं ऐक यशोदे. तोंडातून उच्चार होऊ लागला, मला घेऊ दे ग. बरं घ्या बाईसाहेब. आणि मग घेतलं, आणि हृदयाला लावल्याच्या नंतर पलीकडनेलं, मेल्या तुला मारण्यासाठी तर आले. गाईच्या गोठ्यात नेलं. महाराज स्थान पवित्र आहे, स्थान पवित्र, स्थान पवित्र. शास्त्राचा सिद्धांत आहे, एखाद्या जागेचा महिमा आगळा वेगळा असतो. गाईचं ठिकाण हे पवित्र असतं. तुम्ही 5 कोटीचं घर बांधा, वास्तूच्या दिवशी गाय जर नाही बांधली ना, तर माझ्यासारखे 5-50 बी त्या घरात पुरले तरी वास्तू शांती होत नाही. विठाला 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 तुम्ही 3-3 लाखाचे कुत्रे सांभाळायले, त्यांना स्वतंत्र कॅबिन करायलेत. बऱ्याच कुत्र्यांना आकली नाही तर कुत्रे कुठं बसवावा. पण गाय सांभाळायला धमक लागते राजे. गाय सांभाळण्यासाठी त्याच्या बायको ताब्यात लागती. तिनं शेणाला हात लावला पाहिजे. हा, तिला ॲलर्जी नाही झाली पाहिजे. शेणाला हात लावल्यावर तिला पॅरिलिस नाही आला पाहिजे, अशी बायको पाहिजे. त्याला गाय पाळायची धमक असती. सगळे पाळते, कुत्रे पाळ, मांजरं पाळ, डुकरं पाळ, काही पाळ, गाय पाळली पाहिजे. नका का पाळीनत, पण वास्तूच्या मुहूर्ताच्या दिवशी 1 दिवस 24 घंटे 8 प्रहर रात्रभर तिथं ठेवायची, दिवसभर ठेवायची. तिचं शेण आणि गोमूत्र ब्राह्मणानं सांगितले त्या दिशेत एक खड्डा करून तिथं समर्पित करायचं आणि फरची लावून टाकायची. वास्तूच्या सर्व अनिष्ट स्थितक्रिया असतात त्या शेणानं गोमूत्रानं जळत असतात. इतकी ताकद एका गायीत. तर त्या गोठ्यात 9 लाख गायी होत्या. जागा किती पवित्र असेल कल्पना करा ना, किती जागा पवित्र असेल. त्या पवित्र जाग्यावर एक पापी स्त्री गेली. महाराज स्थानाचं महत्व आहे ना, ठिकाणाचं महत्व आहे, ठिकाणाचं महत्व आहे. आणि त्या पवित्र स्थानात
तिथे गेल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला मांडीवर घेतलं. महाराज मारायला तर आलीच, मनात पाप होतं, यानं माझ्या बापाला मातीत घातलंय, यानं माझ्या बाबाला मातीत घातलंय. विरशा होती, चिड होती, मारायचंय, पण चेहरा पाहिल्यावर आनंद वाटला. काय दिसतोस रे, अरे अरे काय रूप आहे रे तुझं, मारा वाटत नाही रे, पण माझ्या बाबाला तो मातीत घातलंस रे याच्याकरता. महाराज काही क्षणापुरतं का होत नाही देवाचं वर्णनच करीत होते. क्षणा तिचे डोळे प्रसन्न होत होते. आज लय पाहिलं रे, तुझ्यासारखं दिसत नाही रे कोणी. कसं दिसन, राजस सकुमार मदनाचा किंवा रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकर आकार, किंवा अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्नकेळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी लावेधू, किंवा पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडवणी. काय रूप आहे महाराज त्याचं. आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरावे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरावे. वा महाराज, छान छान, इतकं सुंदर रूप आहे ते मालकाचं माझ्या. परत मोहून गेली, पण वीर शांत करण्यात होती. वीर शांत करण. काही काही संकट कसे असतात माहितीये का. एका शेतकऱ्याला वाघ भेटला, वाघ भेटला, वाघ भेटल्यावर बसायला मजा वाटली, पण उतरलं की खातू, त्याच्यावरून खाली उतरलं की खातू. मग बसावा किती दिवस, बसायचं नेमकं किती दिवस. दुसरा एक मुद्दा सांगतो. उंदीर आणि चिचुंद्री दोन्हीतला फरक असतोय. चिचुंद्रीला अशी लांब चुची असती, उंदराला नसती. साप उंदराला खातू, दुःख काहीच नाही, पण सापानं चिचुंद्री खाल्ली की मरतू, आणि तोंडात धरून सोडली की आंधळा होतो. रंगाची एक जाती, अगाध दुंशी धरली आनन पुटी, भक्षिता अमृती सावटे, संडिता चक्षुवाटे, नैवम गिरगावकर लिखितम. मोठ्यांचं वाक्य. त्यानं ती खाल्ली की मरण, सोडली की दृष्टी जाती. किती अवघड गोष्टी. हिच्या तोंडात दोन ढेकळं येतं, एक पहा वाटायला आनंदाचं आणि एक दुसरं इरशेचं आहे. याला ठवाचच नाही, यानं माझ्या बापाला मातीत घातलंय. कसं आनंद, कसं शक्य आहे ते. ज्याला दिसतच नाही त्याला 3 लाखाचा चष्मा द्यायला काय उपयोग, काय मला सांगा तुम्ही. त्याला काय अर्थच नाही, त्याला काय नाही. बायकोच नाही, त्याला पैठणी दिली, कोणाला नेशीन. आणि जरी कोणाला दिली कोणी पाहिलं तर लगेच पेपरवर अमक्यानं अमक्या बाईला साडी, कुटाणात नाही तो. अवघडच काम येत ना ती, काय का नाही, बेकारच काम येत नाही. कशाला कोटेकर करायची ती भानगडी. काही काही गोष्टीतलं विचित्र, फार विचित्र. तसं जित्या जीवनात याला मारा वाटणं इतका सुंदर आहे. गोजरा आहे, साजरा आहे, लावण्य, कीळ आहे, तेजस्वी आहे, प्रभाव आहे, व्याप्ती आहे, आवाज मुद्रा आहे, हिरण्याच्या भय तेजेच्या पलीकडची तृप्ती आहे. भास्करो निशापती तेज व्याप्ती आम दिनपती आई श्याम तेजान भय स्थितीची. रात्रीचा चंद्र आणि दिवसाचा सूर्य यांच्या तेजाला बाजूला फेकली इतकं त्याचं तेज सुंदर आहे. यालाच तेज त्याच्याकून येते, त्याच्याकून. चंद्राला आणि सूर्याला तेज, हा त्याच्याकून एवढा तेजस्वी, इतका आवडाला. पण पोटात विषाचा गुरळा. काय झालं माहितीये का, 14 भुंगे, त्याच्यापैकी एक भुंग्याची जात गोळे करती. गोळे करणार भुंगे माहिती आहेत का? आता नसतील, लहानपणी पाहिले ना. आता तुमचं घर आहे त्याच्यात कशाला येतील ते भुंगे. ते भुंगे इकडे जावं लागते रोडच्या कडीला, तेव्हा दिसत असते. आणि आता ते शासनानं बंद केलंय. आता शासनानं बंद केलं ते गोळे करणार भुंगे. मला सांगा, गोळे करणार भुंगा कमळाच्या फुलावर बसला. आबा मकरंद गोड असतो ना, म्हणून तर मेल तरी भुंगा कमळाला सोडित नाही. कोणी एक विचित्र पुतळा
जेवावयासी बैसला जेविता जेविता पात्रे चिनी बक्षिला. मात्र तो गोळे करणार भुंगा नसतो. काष्टाचा गुमान तो लाकडाला मोजीत नाही पण कमळाला कुरतडीत नाही. सूर्य मावळला की कमळ मिळून जातं. गणेश बुवा हवा कोणली की मरून जातं. खाला बसलेला भुंगा पात्रानच खाऊन टाकला. पण हा ही 14 पैकी एक भुंग्याची जाते. ती गोळे करीती आणि मकरंद खाती. पण कमळाच्या फुलावर बसल्यावर ते म्हणला आमच्या तिकडी निकडी चव सारखीच आहे. मानस सरोवरातला भुंगा म्हणला येडगळेत तुम्ही युवाई. युवायला म्हणला युवाई तुम्ही येडगळेत. तुमच्या गोळ्या संपल्यात. तुमच्या आकलीचा कांदा कोणीकडे गेला युवाई. तुम्ही नालायक येत युवाई. तुम्हाला अक्कल नाही युवाई. तुम्हाला कोण तुमच्या युवायला नाही म्हणाले. आणि मग आई तर कोणी नाही त्याच्यामुळे काय राग याचा प्रश्न नाही. तुम्हाला अक्कल नाही युवाई. मकरंद लय गोडे फक्त तुमच्या थोतरातला गोळा काढून टाका. महाराज देव गोडच होता पण बापाच्या ईर्षेचा गोळा हिच्या थोतरात होता म्हणून मारा वाटत होता. विठाला विठाला. आणि मग तिने विचार केला मी तुला आता मारणारे पण एकदा पाहून घेते. आणि पाहत राहिली महाराज पाहत राहिली पाहत राहिली. एक जण श्रुती नावाची पत्रकार होती. जगातली पहिली पत्रकार कोणतं श्रुती. श्रुतीच्या अगोदर कोणी पेपरच नव्हता कोणताच. आता तर कोणताला पेपर आहेत कोणत्याला ना. हो पूर्वी एकच पेपर होता फक्त श्रुती नावाचा पेपर. या श्रुती नावाच्या पत्रकाराने नालेगावकर देवाला प्रश्न केला. देवा तुझ्या दृष्टीमध्ये जर ते झालं तर विश्व जाळायची ताकद. विश्व जाळायची ताकद आहे मग पापीन का जाळली नाहीस. तर देवानं सांगितलं श्रुती तिनं काही वेळापुरतं मला आनंदानं पाहिलं होतं. काही वेळापुरतं मला तिनं आनंदानं पाहिलं होतं. मग तेवढ्या वेळापुरतं जर मला आनंदानं पाहिलं असेल आणि मी तिचं जर वाटोळं करीत असेल तर माझ्या चेहऱ्यात किंमत काय राहिली. औषधानं औषधाचा गुण सोडायचा नाही. औषधानं औषधाचा गुण सोडायचा नाही. महाराज कोण्याही जातीतला किती नालायक असू द्या गाईचं दूध त्याचा गुण सोडित नाही. नालायक जरी असला तरी गाईच्या दुधामध्ये सत्व आहे. त्या नालायकाला पण ते सत्व पोचत असते कारण दुधानं दुधाचा धर्म सांडायचा नाही. देवानं सांगितलं माझ्या चेहऱ्याचा धर्म आहे. माझा चेहरा बघितल्याच्या नंतर दुःख जाते. ही एवढी ताकद आहे माझ्या चेहऱ्यात. मी तिला मारू कसं मारू कसं. मग श्रुतीनं सांगितलं मारलं का. आता मला विष पाजत होती. मला विष पाजत होती. माझी तर इच्छा नव्हती पण मी विष प्यावं तिची इच्छा होती म्हणून मी विष पित राहिलो. किती प्यावं मलाच अक्कल नाही राहिली. भगवान सांगतात किती प्यावं मलाच अक्कल राहिलेली. ती म्हणत होती मुंच मुंच मुंच. मुंच म्हणजे संस्कृतमध्ये सोड सोड सोड. शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला सोड म्हणायचं. पण ते म्हणलं आई साहेब मी धरीतच नाही कोणाला. आपली म्हणजे 11,000 व्होल्टची लाईट आहे. हो हातातला ऊस जरी वरी लागला तर ऊस असंग करत आलं माणूस तसाच बोका झाला. आपण नादीच लागत नाहीत कोणाच्या. भगवंतानं सांगितलं आणि मग नाईला जाणं शोषण मारली. तरी पण बाबाजी अधोगतीला नेलीच नाही ना. तरी पण अधोगती नाही. सायुज्य देऊन टाकलं ना तिला सायुज्य. मग कल्पना करा देवाला मारण्यासाठी बोंबलत गेली नालायक. देवाला मारण्यासाठी बोंबलत गेली नालायक. कितीतरी लेकरं मारले नालायकीनं. तरी पण काही वेळापुरतं त्याला प्रसन्नपणानं पाहलं. मारली इतकं खरंय पण सायुज्य नावाचा सदन आपल्याला भेटेल का. हात वरी करा बरं. भेटू शकतो आपल्याला. महाराज काही वेळापुरती प्रसन्नता काही देवाची एक द्वारी उभा क्षण सात्विकपणानं क्षणभर जरी त्याच्या दारात उभं राहिलं तर चारी मुक्ती प्राप्त होतात. महाराज काही वेळापुरतं तिनं प्रसन्नपणानं वृत्ती जरी नालायक असेल चित्तात जरी नालायकपणा असेल अंतःकरण जरी बरबटलेलं असेल पण काही वेळापुरते चक्षु हितायच प्रबल्ले भय दिव्याम ते जायती गा. काही वेळापुरतं शुद्धांजन डोळ्यापुरतं आलं आणि तितक्या परपडळाने भगवंताला काही वेळापुरतं गोडसं पाहलं. तितक्या गोड पाहण्यात चुकीचं कर्म झाल्यामुळं मारली पण सायुज्य नावाच्या सदनाला नेऊन पोचली. पापात्मक दृष्टीने गेलेली पापात्मक आचरणानं विषयाने पोचलेली अंतकरणात विरशाची घागर भरून गेलेली बाई पण काही वेळापुरतं चांगलं पाहिलं तर तिला सायुज्यता नावाचं सदन देऊन टाकलं. महाराज मोक्ष दिला सायुज्यता नावाचा मोक्ष. एवढी मोठी सायुज्य मोक्ष प्राप्त झाला. मग इतक्या नालायक स्त्रीला त्याला पाहिल्याच्या नंतर या स्त्रीला सायुज्य मिळते तर आपल्याला का भेटणार नाही. ही त्याच्या मुखात ताकद आहे म्हणून मालक पहिल्याकडे दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख.
दुःखाचे निवृत्ती सुखाचे सुख दुःखाचे निवृत्ती सुखाचे दुःखाचे निवृत्ती सुखाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणे रांगण गुलगुलावर रंगणे रांगण गुलगुलावर एवढी डोक्याचे मणी हरपलेल्या बाईनं काही वेळापुरतं पाहिलं तर सायुज्य प्राप्त झालं. ही त्याच्या मुखातली ताकद आहे. एक लक्षात घ्या. एक सर्प नंद बाबाला गिळतोय. एक सर्प नंद बाबाजीला एका पवित्र प्रसंगी वृंदावनाच्या ठिकाणी एक विधी आहे आणि त्या विधी करता गोकुळातली सर्व लोक तिथं जातात. सखे ग वृंदावनी सखे ग मुरलीधरा पाहूया सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग वृंदावनी जाऊया सखे वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया सखे ग मुरलीधरा पाहूया सखे ग वृंदावनी जाऊया सखे वृंदावनी आऊत धरून हाणायचा कटाळा जरी असला तर झुपून द्यायला हाणलं पाहिजे. विठाला 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 एवढा आवाज आहे. वृंदावनाच्या ठिकाणी एक क्रिया आहे, कर्म आहे, विधी आहे. सगळी जण पोचलीत. रात्र पौर्णिमेची आहे. आणि या पौर्णिमेच्या रात्री एका मोठ्या सर्पाने नंद राजाला गिळले. नंद राजा एक गोकुळातलं गोड साधिष्ठान आहेत. राजा आहेत ते गोकुळाचे. सात्विक सदाचारी पुण्यशील राजा आहे. महाराज ज्या राजा करता, ज्या राजाच्या पत्नी करता जगाच्या बापाने 11 वर्ष 53 दिवस स्वतःच्या मायबापाला सोडलं. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी 11 वर्ष 53 दिवस मायबापाला भेटला नाही. त्या अर्थी पुण्य किती असेल या दोघांचं, नंद राजाचं आणि यशोदामाईचं. आणि एवढा देव त्यांच्यासाठी पागल झालाय. आणि इतक्या आवडीच्या माणसाला एका सर्पाने गिळले, देवाला निरोप पोचला. भगवान धावत आले आणि ते सर्प चिरून फाळला. चिरून फाळड्याबरोबर बाजूला एक विमान आलं आणि त्या सर्पातून एक दिव्य ज्योत प्राप्त झाली आणि त्या विमानात बसली. आणि ती ज्योत भगवंताचं चिंतन करत होती. ते शरीर जरी सर्पाचं असेल पण तो आत्मा मात्र सुदर्शन नावाच्या विद्याधराचा होता. तो सुदर्शन नावाचा विद्याधर आहे. यक्ष किन्नर गंधर्वो चारणो विद्याधर लोकपालो दिक्पालो चारो वासो परमहंसायाम अशा देवता आहेत. त्याच्यापैकी विद्याधर नावाची एक देवता आहे. मग विद्याधर नावाच्या देवतेपैकी एक सुदर्शन नावाचा विद्याधर, त्याचं नाव आहे सुदर्शन. तो जगात 1 नंबरचा सुंदर होता. जगात 1 नंबरचा सुंदर. मदन त्याच्यापेक्षा फिका होता. देव किती सुंदर आहे. उपमा कोणाची देते? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. पण मदनापेक्षाही सुंदर सुदर्शन होता. पण सुंदरपणाच्या ह्या मिळालेल्या अहंकाराच्या गठुड्यामुळं दुसऱ्याला नाव ठेवत होता. पाप वाढते. लक्षात घ्या. तुम्हाला जर देवाने 1 कोटीची गाडी दिली असेल ना, नका कोणाला बसू देऊ. पाखराला बसू देऊ नका. वरी माणूस बसवा पाखरा आणायला. पाखराला पण बसू देऊ ना. याच्यापेक्षा खडे होईन आपल्याला. याचं काय, आम्हाला याचं पैसे घेऊन याचं तुम्हाला फुकट फिरायचंय तर तुम्हाला दुःख ना. आम्ही कशाला कळा श्वासा. विठाला 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 असा खड्ड्याचा रस्ता असावा आणि पाऊस पडलेला असावा आणि त्या पावसामुळं खड्ड्यात पाणी साचलेला असावा
आणि 1 कोटीच्या गाडीवाला तिथून चाललेला असावा. आणि रस्त्यानं काम करता करता शेतकरी मावल्या, रानावनात कामं करणारे, माझा शेतकरी राजा, गोरगरीब मजूर माणसं रस्त्याच्या कडेकडेनं चलत असावा. आणि यानं ड्रायव्हरला सांगावं, पळाव, वाढव एक्सलेटर. फडा 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 सगळे गोरगरीब भेजिले. ह्यो हरामखोर जरी नालायक भिकारी नाही झाला तर याच्या डोळ्याच्या देखता याचा नातू ट्रॅक्टरला गिरीज घालायला याला बी टाळ्याच. यायला भेवच झालं कशाला टाळ्या वाजवा. नाही ते यायची चूक नाही. आमचे काही महाराजांनाच लोक शिकलेले असते, तू टाळ्या वाजी जाय म्हणजे बाकीचे वाजित. तुम्हाला एक सांगू का, निष्ठावंत फडकऱ्यामध्ये तुम्हाला माहित असेल टाळ्या चालतच नाही, टाळीच चालती, टाळ्या चालत नाही. टाळ्या पुढाऱ्याला जमतात. विठाला विठाला बापसाहेब मालकांचं निर्वाणाचं कीर्तन देहूला चालू. कीर्तनात उभं होतो, मला खांब भेटला होता, उभं राहिला मंडपाचं. ते उभं राहून तो कोणतरी एक जण टाळ्या त्यानं चालू केलं. हे टाळ्या नसतात वाजी, टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर टाळी वाजी जाय, मधात नको. हे ही कडे लोकांना शिकली टाळ्या वाजवायचं. विठाला विठाला एकट्यानं बोंबलून काय होत नाही, सगळ्यानं बोंबलायला पाहिजे. एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला, उसमे गाय एक नाकवाला बना सबका साला. एकाला नाक असून काय पाहिजे, सगळ्यांना बोलायला पाहिजे ना. सगळ्यांना म्हणा, सगळ्यांना ओरडावं. विठाला विठाला पाप आहे महाराज, पाप आहे. 1 कोटीची गाडी तुमच्याकडे आहे, खेड्यात येत तुम्ही. रात्रीच्या 1 वाजता गावाच्या कडेला एक लहानसं झोपडं आहे. त्या झोपड्यात एका गरीबाची लेक माहेरी आलेली आहे. तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. रात्रीच्या 1 वाजता आईला सांगितलं, आई पोट दुखतंय ग. तिच्या आईला घाम आला, माय संभाजीनगर दूर आहे ग, एवढ्या रात्री कसं जायचं. दिवसा ऑटो रिक्षा वगैरे काहीतरी सापडतील, आता आपल्याकडे काहीच नाही. थोड्या वेळानं तिच्या बाबानं सांगितलं पत्नीला, लक्ष्मी आपल्या गावात अमक्या अमक्या व्यक्तीची म्हणे 1 कोटी रुपयाची गाडी आहे. बायकोनं सांगितलं, धनी बघा गरीबाची बायको नवऱ्याला धनी म्हणते. तुम्ही नवऱ्याला धनी म्हणतात का कधी? कशी जिबीली वेल्डिंग झाली का तुमच्या? उद्या सक्राती दिवशी टाका तोडा ना तुमचा, वाकू देत जाण जरशी जीभ. म्हणा जाण नवऱ्याला धनी मालक म्हणी जा ना, पाप्याचा बाप. हे म्हणते मेला का बॉम्ब आमच्याच बॉम्ब टाकी तुम्हाला. तुम्ही या देशाची संपत्ती आहात माझ्या माईंनो. या देशाची ओळख या देशातला पुरुष नाही, राज्य राणी व संपत्ती. या देशाची ओळख या देशाची स्त्री आहे. तुम्ही चुका करता कामा नाही. तुम्ही चुका केल्या की आमच्यासारखे गधडे जन्माला येतील, गधडे. हो, देश भ्रष्ट करणारे. आणि तुम्ही नाही चुका केल्या की देश टिकवणारे तारे जन्माला येतात. ही तुमच्यातली ताकद आहे. विठाला विठाला धनी आपण गरीब माणसं. ती गाडी चित्रात पाहायची आपली लायकी नाही. त्या गाडीत आपल्याला कसं बसता येईल. महाराज बाप होता, पोरीच्या व्यथा पाहा वाटत नव्हत्या. रात्रीच्या वेळेला थंडीचा उठला, डोक्याला रुमाल बांधला आणि श्रीमंताच्या दारात जाऊन आवाज दिला, मालक मालक. मोठ्या हवेलीत झोपलेला आवाज कसा जाईल, पण त्याचं कुत्रं जागं झालं. आणि कुत्रं जास्त का भुकतंय म्हणून त्यानं खिडकी उघडून पाहिले तर गावातली एक गरीब व्यक्ती होती, दार उघडं. तो श्रीमंत माणूस होता, 1 कोटीच्या गाडीत बसणारा होता, पण त्याचं अंतःकरण मात्र कोमल होतं. काय अण्णासाहेब, वा, झोपड्यातल्या माणसाला 1 कोटीच्या गाडीत बसलेला अण्णासाहेब म्हणतोय. अन्य नाही म्हणत, अण्णासाहेब. वा, काय अण्णासाहेब. मालक, बाई बाळातपणाला आली मुलगी, प्रसूतीच्या वेदना चालू आहेत मालक, संभाजीनगरला न्यायचंय, अडचण आहे. बर. बायकोला आवाज द्या, लक्ष्मी चावी घे. बनेला अंगात होती, लुंगी लावलेली होती. ड्रायव्हरला रात्री फोन करावा, उठून येईपर्यंत 10 मिनिटं जातील. प्रसूतीच्या वेदना आहे, बाळाचा आणि आईचा. बाळ आणि अंत, त्याचं नावच आहे बाळ अंत. 2 जीवाचा निवाडा आहे. ड्रायव्हरची वाट बसतर 1 कोटीच्या गाडीचा मालक लुंगीवर
पांढऱ्या आणि बनेलवर गाडीत बसला, गाडी चालू केली, झोपड्याच्या जवळ गाडी लावली. गरीबाची लेक, त्या गरीबाच्या लेकीची माय, तिचा बाप गाडीत बसला, संभाजीनगरला नेलं. नॉर्मल डिलिव्हरी झाली. मला इंग्रजी कळायलंय, कारण प्रसूती शब्दच हरपाला आणि महाराज, हरपाला प्रसूती शब्द. डिलिव्हरी नॉर्मल झाली. बाळ, त्याची आई, आजोबा, आजी घरी सुखरूप आणून घातली. महाराज, त्या कुळातली लेकरं विमानात बसल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्याकडे 1 कोटीची गाडी आहे, लोकाला भरू नका टायरच्या पाण्यानं. आपल्याकडे 1 कोटीची गाडी आहे, बसू देऊ नका, पण भरू नका. आणि हिंमत असेल तर गरीबाला कधी बसवा, घ्या पुण्यपदरात, बसाई मनात लहरी देत. महाराज जगातला 1 नंबरचा सुंदर आहे, पण सुंदरपणामध्ये साध्या लोकांना हसत होता. मला सांगा, आता लंगड्या व्यक्तीला दिव्यांग शब्द दिला शासनानं. दिव्यांग, आपण लंगड म्हणायचं नाही, ते दिव्यांग आहेत असा शासनाचा शब्द आहे. पण आपल्याकडे प्रचलित आता ती पडल्यामुळे माणूस म्हणते. पण लंगड्या व्यक्तीला लंगड म्हणण्याची आपल्यात लायकी नाही, आपल्यात पात्रता. का म्हणायचं नाही? लंगड्याला दुरुस्त करायची लायकी तुमची नाही ना, मग लंगड म्हणायची नाही. लंगड्याला दुरुस्त करण्याची पात्रता तुमच्यात नाही ना, मग त्याला हिनवायची लायकी तुमच्यात नाही. मला सांगा, जगात 1 नंबरचा सुदर्शन सुंदर आहे, पण व्यंग लोकांना नीट करता येत होतं का त्याला? नाही. एक दिव्यांग साधू चाललेला आहे, 4 जागेवर वाकलेला आहे. सर्प सांगतोय, पाहता श्रीमुख गोविंदाचे, भगवंताचं मुख बघितलं दुःख जाते. दिव्यांग साधू आहे, पण साधू एवढा तेजस्वी आहे महाराजजी, त्या साधूला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. तो साधू सिद्ध आहे, नुसता साधू नाही, सिद्ध साधू आहे, सिद्ध. आणि रस्त्यानं चालले, पण ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा गठुड आहे का, त्याला जग कळत नसतं. लक्षात घ्या, जग कळत नसतं. बायका पण तुमच्यात पण लय काय काय रगिले. आता गळ्यात जास्त दागिने असले ना, तर संक्रांतीच्या दिवशी गरीबाच्या बाईला हळदी कुंकू देत नाहीत, तिच्या कपाळावर इचू दिसतो यायला. टचकंडस होतो बोटाला नाही का तुमच्या? हा, किती अहंकार आहे तुम्हाला. जिच्या गळ्यात जास्त दागिने तिला आधी हळदी कुंकू देती. लय तुझ्या मालकाला आयुष्य वाढन का तिला हळदी कुंकू द्याल्यावर? हा येडपटपणा डोक्यातला काढून टाका. प्रदायिनी सौभाग्यम ललाटम प्रपटले कुमकुमाम अर्जवा स्थितो वेद प्रणित भयशास्त्रातिथी हरिद्रादि कुमकुमहा. हे काय गांजा फुक्यान दिलेले शब्द आहेत का? भारतीय संस्कृतीमध्ये जिवंत स्त्री किती गरीबाची आहे महाराज सोडून द्या, पण भारतीय संस्कृतीमध्ये नवऱ्याच्या अगोदर मेलेली स्त्री प्रेत, नवऱ्याच्या आधी मेलेली मड स्त्री, तिच्या कपाळाचं कुंकू बायका पाहायला गेल्यावर कपाळाला लावतात. ही भारतीय संस्कृतीतली प्रणाली आहे. नवऱ्याच्या अगोदर मेलेल्या बाईच्या कपाळाचं कुंकू कपाळाला लावतात. हे सौभाग्यदायीचा विडा आहे. आणि तुम्ही जिवंत स्त्रीला गरीब असल्यावर कुंकू लावत नाहीत. हा तुमच्यातला गुलाबी मूर्खपणा आहे, गुलाबी नालायकपणा आहे. आजच्या दिवशी काढून टाका गिरगावच्या बाळ्याचा. ऐका वेड्या, तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो. वान देताना सुद्धा तुम्ही येडेवाणी करता. आमदाराची बायको आली की चांदीचं बघू, जिल्हा परिषद सदस्याची आली की पितळाचं बघू, सरपंचाची बायको आली की गुळाचं ढेकूळ, उपसरपंचाची आली की अर्धा किलोचं ढेकूळ, जरा बऱ्याबुऱ्याची आली की पुन्हा पाव किलोचं ढेकूळ, आणि ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पुडी. होंडी वशीन होंडी. तरी तुम्ही हसायला लागलात. जमलं रे बाबा. विठाला विठाला.